ते 3 6 साठी बॅक टू बॅक दिले जाणार आहेत. पारितोषिक लगावले जात आहेत. मैदानावरती मॅचिंग सुरू झालंय. प्रकाश पाटील दादा आहेत, 40 प्लसचे खेळाडू आहेत, अनुभवी आहेत. आता मैदानावरती ते पाहायला मिळतात. आणि आजचे उत्सव मूर्ती प्रभाकर जोगे यांना पण सध्या मैदानावरती पाहतायत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर राकेश राऊत मैदानावरती आहेत. प्रकाश पाटील दादा मैदानावरती रेडी. पहिला चेंडू ओव्हर द विकेटने षटकातील पहिला बॉल. फुलटच बॉल कळला मिडल ऑफ द बॅट करण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेच्या लगत चाललाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉलवरती तर बॉल अडवले गेलेत. एकच धाव घेणार. एका धावेने संघाचा श्री गणेशा संघाची सुरुवात 1 रन. खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करताना पाहायला मिळाले. उदय पाटील होते. उदय पाटीलना बॉल अडवलाय. उदय पाटील यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे. उदय पाटीलना जर कॅच घेतली तर शेटची माणसं या ग्रुपकडून 100 रुपयाचा प्रत्येक कॅचसाठी उदय पाटील यांना पारितोषिक असणार आहेत. 200 रुपये मिळालेले आहेत निमेश पाटील यांना. आणि या संघामध्ये उदय पाटील सध्या दिसतात मैदानावरती. त्यांच्यासाठी देखील ते पारितोषिक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाज प्रकाश पाटील दादा. समोर आपण पाहिलं तर प्रभाकर जोगे. फटका खेळला, समोर खेळलाय. वॉल शॉट. चेंडू मात्र सीमारेषेच्या लगत आलाय. निखिल ओगे चेंडू वरती येतात. बॉलची फील्ड करतायत. ओ रुक बाबा रुक. थांबायचंय. आता इथून आवाजही झाला होता पण 3 बॉलचा खेळ संपला. 3 धावा धावफलकावरती लगावले गेलेले आहेत. बॅकवर्डला गेले. कट केला बॉलला. स्कोर कटचा फटका. कल्पेश भोईर चेंडूवरती होत आहेत. चला धावाला धावफलकावरती आपण 2 पुन्हा वाढले गेलेत. आणि प्रभाकर जोगे यांनी जर सलग 3 बॉलवरती 3 षटकार मारले तर भूषण पाटील कडून 1000 रुपये. भूषण पाटीलला मला तेच सांगायचं. एका 6 साठी धावा. भूषण पाटील कडून एका 6 साठी 500 रुपये. 3 साठी नाही लावायचे. 3 साठी सर्वजण लावतात. एका 6 साठी लावायचं. चला आता भूषण पाटीलला आणि सचिनजी पाटील यांच्याकडून 3 6 मारले तर 1 6 साठी 500 रुपयाचा प्राइस आहे. 500 ना तर 1000 करा. मी डबल करतो. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे एका 6 साठी. समोर राकेश राऊत. मैदानावरती आता काय घडलं यावेळी खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही झाला. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले पास स्क्रीनवरती. प्रकाश पाटील दादा यांचा बॉल गुडलॅक स्वरूप पिचला थोडंसं उचली घेतली. महेंद्र पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. निर्धाव चेंडू आला. 5 बॉलचा खेळ संपला गेला. धावा 5 धावा आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती शेष आहेत आणि दोघांसाठी विशेषही आहे शेवटचा बॉल. टप्प्याचा बॉल तळण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे होता. सिंगल घेण्याचा. ही ऍक्शन होती प्रकाश पाटील दादा यांची. लेग बायचा इशारा पंच भरत पाटील करतायत. षटक संपलं गेलं मैदानावरती पहिलं आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत. त्या मात्र 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने आपण येऊयात या मॅचच्या दिशेने. आता सध्या टीजे पण ऑपरेटिंग करायचं आणि मॅचचं समालोचन पण मजा आहे. आणि कोबरी गाव कपचं आपण पाहिलं तरी आयोजन आहे. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हर मध्ये रन आहे 6 रन. हरेश्वर पाटील समोर जर आपण पाहिलं राकेश राऊत आहेत. ज्या राकेश राऊतनं या संपूर्ण कोबरी प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाचा दबदबा करून अगदी सोडला तो राकेश आहे. फटका खेळलाय. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बॉलला फक्त थांबवले गेलेत आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती संघाची मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. ती रोखली गेली 6 षटकारामध्ये. गोलंदाज रेडी. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. आता वेगळा काहीतरी प्लॅनिंग आलाय की काय संघ सध्या. KR एंटरप्राइजेसचा संघ सध्या KR किंवा RK दोन्ही पण नाव आहेत. पण मला RK नाव तेजस पाटील यांनी सांगितलं नाही. KR घ्यायला हवं. KR एंटरप्राइजेसचा संघ आहेत
सध्या मैदानावरती चांगली कामगिरी करतोय जो आरके नावाने खेळतोय तो KRचा संघ. ओव्हर द विकेटने अभेमध्ये मिस्टर स्ट्रोक कॅचसाठी 100 रुपये आहेत, पण नाही कॅच पर्यंत नाही पोहोचले. महेंद्र पाटील आणि हरेश्वर पाटील होते. एक धाव त्या ठिकाणी मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 7. 1.3 चेंडू खेळ संपलेत. अजूनही जेवणाची सुविधा सुरू आहे, नाहीतर जेवण बंद करण्यात येणार आहे. चला चांगला बॉल पाहायला मिळाला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न. विकेट मैदानावरती मिळाली. प्रभाकर जोगे बॅक टू दी पवेलियन. गॉन. किरण पाटील दादा को म्हणून बोललो किरण पाटील फोन नका करू. डीजेला फोन लावलाय माझा आणि जर फोन केला तर मग फोन तुमचा आता उचलतो. तुमचं डायरेक्ट नावाच सगळं येणार. कोण आहे कुठला आहे किरण पाटील कुठला ते पण येणार डायरेक्ट डीजे मध्ये. ओहो क्रिश अफलातून फटका. आता सचिनजी पाटील यांनी थोडस पुढे आणण्याचा प्रयत्न केला क्रिश यांना. आणि प्रकाश पाटील दादा कुठे आहेत? एक पारितोषिक त्यांना आलाय. त्यांनी एक 6 रनची जी ओव्हर टाकली होती किरण पाटील इथे नव्हते आणि किरण पाटील यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचा प्राइज मिळणार दादा. पार्टी तो बनती है दादा. नसतात सध्या. चांगला बॉल पाहायला मिळाला पुण्यात. आपण पाहिलं तर या ठिकाणचा बॉल मात्र पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा तिथून मात्र एकच धावा आहेत. मला तर वाटतं की आताच ओव्हर टाकलेली आहे त्यांनी अगोदरच्या ओव्हरसाठी ते 500 रुपयाचं प्राइज आहेत. षटक संपलं गेलं मैदानावरती. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 9 धावा. 1 विकेट मैदानावरती मिळालेले आहेत. इथून आता मैदानावरती काय घडणार याची देखील चर्चा रंगणार आहेत. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती असणार आहेत आणि दादांचे 500 रुपये आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. पाहूया मैदानावरती पुन्हा एकदा काय घडणार. अंतिम आपण पाहिलं तर आता शेवटचे 6 चेंडू आहेत आणि त्याच्या पुढचा मॅच आहे तो पुढचा मॅच इंटरेस्टिंग आहेत. गोलंदाजी मार्क्सवरती कल्पेश भोईर यांना सध्या इन्व्हाइट केलंय. आपण पाहिलं तर खास करून षटक संपलं गेलं तर 2 षटकांचे खेळ संपले आहेत. कल्पेश भोईर मैदानावरती येतात आणि याच्या पुढचा जो मॅच आहे त्या मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल इशिका 11 आणि नियांश 11. इशिका 11 आणि नियांश 11 कॅप्टनचं लाईस आहेत. इशिका आणि नियांश 2 कर्णधार बोथ टीम कॅप्टन. इशिका 11 आणि नियांश 11 पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी आपण यावं. कल्पेश भोईर. राकेश राऊत आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल खेळला गेला सीमारेषेच्या लगत. बॉल चालला. हरेश्वर पाटील चेंडूवरती येत आहेत. बॉल फील करतात फेकी करतायत. एकच धाव मात्र मैदानावरती आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा संघाच्या एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पुन्हा पाहायला मिळत आहेत. जाऊन पोहोचतात मात्र सध्याच्या घडीला 10 रन. 10 रन लॉस अपॉन विकेट. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. पूल करायचा होता परंतु पूल नाही करू शकले. परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 1 धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात. धावसंख्या 11. 2.2 चेंडूचे खेळ संपलेत. उर्वरित बॉल शिल्लक आहे 4. गोलंदाज कल्पेश पुन्हा मैदानावरती रेडी. स्ट्राईक येण्यावरती राकेश राऊत. नाही या मॅच मध्ये त्यांच्या विरुद्ध काहीतरी रणनीतीमध्ये चेंजेस केले आहेत. टीम आपण पाहिलं तर खास करून एका बाजूला आरके एंटरप्राइजेस संघानं एका वेगळ्या मूड मध्ये मैदानामध्ये उतरलेला संघ आता पाहायला मिळतोय. कारण की पहिल्या मॅच मध्ये जी चुकी झाली ती दुसऱ्या मॅच मध्ये अगदी भरून काढली. त्याच्यानंतरच्या आता या तिसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्या प्रदर्शनामध्ये बदल घडवून आणत असताना पाहायला मिळत आहे टीम आरके एंटरप्राइजेस संघ.
ऑफ्टमच्या बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. पंच वाईट बॉलचा इशारा करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव थोडंसं एक्स्ट्रा स्वरूपाने देण्याचा प्रयत्न होतोय. धावा धावफलकावरती 12 रन, 12 लॉस ऑफ 1 विकेट. मेहुल सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. धावसंख्या 12, धावसंख्या 12. ओहो, फटका चांगला खेळला. मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट कनेक्शन. हरेश्वर पाटील यांच्या डोक्यावरून चढू सीमारेषेच्या पार पार पार. षटकार. नाही ना, टेंगे टेंगे येणार. पुन्हा जाऊ, थांबा, तिथेच थांबायचंय. गोलंदाज रेडी आहेत पुन्हा एकदा. चांगला बॉल पाहायला मिळाला. कमबॅक करताना पाहायला मिळाला. आणि धावसंख्या धावफलकावरती 18 धावा झालेल्या आहेत. आता टेंगेची गँग तिथे चालले. सध्या प्राशू आहे, साक्ष आहेत. आता विवान पण चाललाय. पण विवान चष्मा लावला का तो मस्त नसतो. विवान त्या टॉस का बॉस वरती चढा, तिकडे जा, तिकडे. चांगला बॉल, बॅटची एज घेऊन छोटे पाठीमागे निघून जातो. 1 रन मात्र मिळताना पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती आहेत 19. चेंडूचा आतापर्यंत विचार केला तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय. 19 धावफलकावरती लगावले आहेत. 20 लक्ष मैदानावरती असणार आहेत. चला, पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल आणि एक डान्स आहे, तो डान्स आपण तिथे पाहणार आहोत. चला, गाणं तुमच्यासाठी स्टेजवरती जायचंय. प्राशू वरती जा. कॅमेरा आहे सध्या आणि आता डान्स ही आहे. हा पहा, हा डान्स आहे. पुन्हा आता पाहू शकतायत. आपका टेंगे टेंगे साला टकलू, तेरे कारण पूरा रात भर नहीं सो पाए. तुमको छोड़ेंगे नहीं. आपका टेंगे टेंगे मी आज असं नका बघू. येते मला लाज. केला शृंगार आज घातला असाच. दिसते मी भारी जाऊन अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालत साडी लाल गुलाबी. पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. झाला क्लोज आता वाईट मानवरती ओके राईट. थँक्यू. कसा होणार चला, बॉल, बॉल. आता. चला, टॉस या ठिकाणी केला जातोय आणि पुढच्या मॅचचा तो टॉस ही आहे गरजेचा सध्याच्या घडीला. चला, मॅच सुरू होईल. तनिष पाटील मैदानावरती पहिला षटक घालण्यासाठी आणि समोर निखिल ओगे. बुम पहिला चेंडू मिस्ट्रामिक स्ट्रोक हवेमध्ये खेळलाय, परंतु झेलची संधी नाही. पहिल्या बॉलवरती सिंगल त्या ठिकाणी मात्र आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळत आहेत.
टॉस पार पडलं टॉस विशाल यांनी की नियांश 11 टॉस जिंकलेले आहेत. डिसिजन आपल्यापर्यंत कळवलं जाणार आहेत. नियांश 11चा संघ आपण मैदानावरती पाहणार आहोत. तनिष पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी सिंगल मैदानावरती आपल्याला इथं असताना पाहायला मिळतात. शॉर्ट बॉल होता त्याला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र हलकापणे फक्त ढकलून दिलं. तर्पण पाटील 1 रन मात्र मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही थांबवलाय. एकाच धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल आणि धावफलकावरती आपण नजर टाकली तर धावसंख्या आहे 2. धावसंख्या 2 झालेली आहेत. लक्ष मोठं नाही परंतु आता उद्दिष्ट आणि ध्येय तुमचं मोठं असणं गरजेचं असणार आहे. काय ध्येय तुम्ही मोठं ठेवणार का याच्यावरती देखील चर्चा रंगली गेलेली आहे. स्क्वेअर कट वॉर शॉट, चेंडू मात्र चाललाय सीमारेषेच्या जवळ. क्षेत्ररक्षक कौशल पाटला करतोय पण कौशलच्या त्या बॉलने खेळताना परीक्षा घेतलंय. आधी तो बॉलवरती किती धावत नव्हता परंतु तिथे बॉल थांबणार बॉल तिथे तुम्हाला धावायचं आहे, बॉलवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर रन घेतला गेला मैदानावरती. पुढे 2 रन, धावसंख्या धावफलकावरती 4. लक्ष मोठं नाही, प्रयत्न आता मोठे तिथे नाही करावे लागणार परंतु आता गोलंदाजाला जास्त मोठे प्रयत्न करावे लागणार. तनिक्षांना पाहिल्यात 4 धावा धावफलकावरती लगावल्यात. याच्यानंतरचा मॅच क्रमांक 14 जो इशिका 11 आणि नियांश 11 मध्ये आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल आणि शेवटी प्रहाश 11 आणि RK एंटरप्राइजेस याच्यामध्ये मॅच रंगणार आहे. फटका खेळला, छान खेळलाय, प्रॉपर बॅटचं एलिव्हेशन, चेंडूला सीमारेषेच्या लगत खेळला. ओहो, रवी यांच्या 2 पायांच्या मधून चेंडू सीमा पार, फरार, चौकार. घेऊ चौकाराला धावसंख्या धावफलकावरती 8 आणि विजयासाठी हवे आहेत. चांगला बॉल पाहायला तर शेवटचा बॉल आता मैदानावरती शेष असेल. 20 धाब्याचं लक्ष आहे, अजून 12 धाब्यांची गरज आहे. 13 बॉल मध्ये 12. थांब खेळते क्या फिल्डिंगला 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 12 धाब्याची गरज आहे. त्यावेळेचा बॉल पुन्हा कळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी आता क्षेत्ररक्षक मिस होत आहेत आणि अंपायर कॉल करतायत नो बॉल. या ठिकाणी आता नो बॉल पाहायला मिळतो. No+1 एकूण 2 धावा वाढतात. फ्रीडचा इशारा तिथून मात्र पंचांच्या माध्यमातून देखील होताना पाहायला मिळतो. एकूण 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती वाढली गेल्या आहेत. धावसंख्या 10, अजूनही अर्धा करायच्या, 10 रन करायचे आहेत. प्रवीण पाटील त्या ठिकाणी होते फिल्डिंग मध्ये. फटका छान खेळलाय, चेंडू चाललाय, तर्पण पाटील यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फरार. मिळतील रन 6, षटकार. षटक संपलं, ओव्हर संपलं. चला 4 धाब्याची गरज आहे मैदानावरती आणि नीरव बोरले यांना सुद्धा गोलंदाजीवरती आणलेला आहे. 12-4, 12 मध्ये 4 ची गरज आहे. नीरव बोरले फटका खेळलाय, पहिल्याच बॉलवरती फिनिश अप आणि मॅच आहे तो मॅच मैदानावरती जिंकलाय, सामना जिंकलाय मैदानावरती. टीम आपण पाहिलं तर RK एंटरप्राइजेस, किरण पाटील, अरविंद पाटील, आपले वॉर्ड क्रमांक 00 चे नगरसेवक संदीप राऊत तेही तिथे आहेत, तेजस पाटील आहेत, गोल्डन मॅन तेजस आहेत, आपल्या ग्राउंडचे नगरसेवक आहेत, 00 चे ग्राउंडचे नगरसेवक आणि त्याच्यानंतर भरपूर जण आहेत. कॅमेराचा अँगल जर त्या दिशेने गेला तर त्यांनाही आपण पाहू शकता. सध्याच्या घडीला जो कॅमेराचा अँगल पाठीमागे रिक्षा आहेत तिथून त्या मंडपमध्ये जिथे फाईन लेकचा आपला मंडप आहे, त्या फाईन लेकच्या मंडपमध्ये जर सध्या स्क्रीनवरती दृश्य जर पाहिली ना तर आहेत प्रवीण पाटील बारके आहेत, किरण पाटील आहेत, आपल्या घारा पाटील आहेत, जगन पाटीलला त्या रमजानला काय सांगितलं माहिती का, राजाराम ईद मुबारक. रमजान ईद मुबारक नाही, राजाराम ईद मुबारक असंही झालं होतं जगन पाटीलचं. अरविंद पाटील आहेत, तेजस पाटील आहेत, नितेश पाटील आहेत तिथे आणि
सर्वजण सध्या मॅचचा आनंद घेतात सर्वांचा